वेलकम स्टुडंट. आज या लेक्चरमध्ये आपण जीएसएम हा पॉईंट पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत व्हॉट इज अ जीएसएम. जीएसएम स्टँड्स फॉर ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल. इज अ सेकंड जनरेशन सेल्युलर स्टँडर्ड डेव्हलप्ड टू कॅटर व्हॉइस सर्व्हिसेस अँड डेटा डिलिव्हरी युझिंग डिजिटल मॉड्युलेशन. जे काही सेल्युलर टेलिफोनीचे जनरेशन्स आहेत, मोबाईल टेलिफोनीचे जनरेशन्स आहेत, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन. सुरुवातीच्या जनरेशनमध्ये, फर्स्ट जनरेशनमध्ये जो काही मोबाईल कम्युनिकेशनसाठी किंवा सेल्युलर टेलिफोनच्या कम्युनिकेशनसाठी जो काही सिग्नल वापरला जायचा तो अॅनालॉग सिग्नल होता. त्यानंतर सेकंड जनरेशनमध्ये जो काही सिग्नल त्या ठिकाणी कम्युनिकेशनसाठी वापरला गेला सेल्युलर टेलिफोनीमध्ये तो डिजिटल सिग्नल वापरला गेला. डिजिटल मॉड्युलेशनचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला. त्यासाठी जे काही व्हॉइस सर्व्हिसेस आहेत किंवा डेटा सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करण्यासाठी जीएसएम मॉड्यूलचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. जीएसएम त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं त्या तिथे दिलेलं आहे. इट प्रोव्हाइड्स टेले सर्व्हिसेस, सेकंड बिअरर और डेटा सर्व्हिसेस, थर्ड वन जीपीआरएस सर्व्हिसेस, फोर्थ वन सप्लिमेंटरी सर्व्हिसेस. इन डिटेल आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस जीएसएम आपल्याला प्रोव्हाइड करतं ते आपल्याला पाहायचंय. पुढे आपण या ठिकाणी पाहणार आहोत जीएसएम सिस्टीम आर्किटेक्चर. आता आपण जीएसएम सिस्टीम आर्किटेक्चर समजून घेऊयात. जीएसएम सिस्टीम आर्किटेक्चर मध्ये काय काय नक्की आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात. आता इथे सेल्युलर टेलिफोनी सिस्टीम मध्ये जे काही सेल्स आहेत त्या सेल्स दाखवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की जो काही षटकोन दाखवलेला आहे दिस इज अ सेल. सेल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी जो काही एरिया आहे, एरिया लिमिट केलेला असतो. लिमिटेड एरिया त्या ठिकाणी मोबाईल कम्युनिकेशनसाठी तिथे टॉवरचा वापर केलेला आणि तो टॉवर त्या पर्टिक्युलर एरियासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तो जो काही एरिया आहे त्या एरियाचा शेप हेक्झागोन सारखा आहे. हेक्झागोन सारखा आहे आणि त्याला सेल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टी येतात बघा जीएसएम आर्किटेक्चर मध्ये. मी इथे पाहू शकता एमएस म्हणजे मोबाईल स्टेशन किंवा तिथे फॅक्स मशीन सुद्धा असू शकतं. आपले जे काही स्मार्टफोन आहेत, मोबाईल फोन आहेत त्याला एमएस म्हटलेलं आहे. आणि हे जे काही मोबाईल स्टेशन्स आहेत ते बीटीएस सोबत जोडले गेलेले असतात. बीटीएस म्हणजे बेस ट्रान्स रिसिव्हर स्टेशन. बीटीएस म्हणजे टॉवर, अँटेना, त्या एरियामध्ये किंवा त्या सेलमध्ये असलेला अँटेना. आता हा जो काही अँटेना आहे तो अँटेना काय करतोय, सिग्नल ट्रान्समिट करतोय ॲज वेल ॲज रिसिव्ह करतोय. या ठिकाणी हा जो काही बीटीएस आहे, बेस ट्रान्स रिसिव्हर स्टेशन, हा अँटेना आहे आणि तो त्या ठिकाणी मोबाईल स्टेशन पासून येणारा सिग्नल रिसिव्ह करतोय किंवा मोबाईल स्टेशनकडे सिग्नल ट्रान्समिट करतोय. इथे तुम्ही जर पाहिलं की तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळे बीटीएस म्हणजे टॉवर वापरलेले आहेत आणि त्या बीटीएसला नंबर ऑफ मोबाईल फोन्स कनेक्ट केलेले असतात. आणि हे जे काही बीटीएस आहेत हे बीटीएस बीएससी ला कनेक्ट असतात. बीएससी म्हणजे काय, इथे तुम्ही पाहू शकता दोन बीटीएस आहेत म्हणजे दोन टॉवर आहेत वेगवेगळ्या सेल मधले. ते दोन टॉवर किंवा नंबर ऑफ टॉवर्स बीएससी सोबत जोडलेले असतात. बीएससी म्हणजे काय, बेस स्टेशन कंट्रोलर. आता हे जे काही टॉवर आहेत या टॉवरचं बीटीएस म्हणजे टॉवरचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी बेस स्टेशन कंट्रोलरचा वापर केलेला आहे. किंवा एखाद्या टॉवरवरती नंबर ऑफ
ट्रॅफिक किती आहे ते कंट्रोल करण्यासाठी किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत कंट्रोलिंगसाठी बेस स्टेशन कंट्रोलरचा वापर केलेला आहे. या ठिकाणी हे जे काही BSC आहे, बेस स्टेशन कंट्रोलर, हे टॉवरचं काम कंट्रोल करतायत अँड दे आर कनेक्टेड टू MSC. MSC म्हणजे मोबाईल स्विचिंग कंट्रोलर. तर हा मोबाईल स्टेशन कंट्रोलर सर्व BSC ला कंट्रोल करतोय. हा मेन स्टेशन आहे MSC म्हणजे मोबाईल स्विचिंग कंट्रोलर, मोबाईल स्टेशन कंट्रोलर, मोबाईल स्विचिंग कंट्रोलर हा BSC ला त्या ठिकाणी कंट्रोल करतोय. तर याच्या रिलेटेड VLR हा ब्लॉक इथे दाखवलेला आहे. VLR म्हणजे व्हिजिटर लोकेशन रजिस्टर. काय होतं की बाहेरचे जे काही मोबाईल युजर किंवा सबस्क्रायबर तुमच्या सेल किंवा तुमच्या एरियामध्ये येत असतील तर त्या युजरचा डेटा लोकेशन स्टोअर करण्यासाठी त्या ठिकाणी VLR रजिस्टरचा वापर करतात. व्हिजिटर लोकेशन रजिस्टर. VLR म्हणजे व्हिजिटर लोकेशन रजिस्टर. एखादा कर्नाटक मधला युजर महाराष्ट्रामध्ये आला आणि त्या मोबाईल सबस्क्रायबरचं लोकेशन आयडेंटिटी हे VLR मध्ये त्या ठिकाणी स्टोअर केलेलं असतं, व्हिजिटर लोकेशन रजिस्टर मध्ये. त्यानंतर पुढे आहे HLR. HLR म्हणजे होम लोकेशन रजिस्टर. आपल्या एरियामध्ये असणारे जे काही सबस्क्रायबर आहेत, मोबाईल सबस्क्रायबर, परमनंट सबस्क्रायबर, त्यांचा डेटा त्या ठिकाणी HLR होम लोकेशन रजिस्टर मध्ये स्टोअर केलेला असतो. त्यानंतर आहे पुढे AUC. AUC म्हणजे ऑथेंटिकेशन सेंटर. आपला जो काही डेटा आहे सबस्क्रायबरचा तो त्या ठिकाणी प्रोटेक्टेड, डेटाबेस हा प्रोटेक्टेड असतो. प्रत्येक युजरचा डेटा हा प्रोटेक्ट केलेला असतो आणि तो प्रोटेक्ट केलेला डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी AUC चा वापर केलेला. AUC म्हणजे ऑथेंटिकेशन सेंटर असं त्याला म्हटलेलं आहे. आणि EIR म्हणजे इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. प्रत्येक मोबाईलला त्या ठिकाणी IMEI नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो आणि तो नंबर आणि त्याच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या काही कीज आहेत त्या कीज इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर मध्ये स्टोअर केलेले असतात. MSC ला आपण त्या ठिकाणी PSTN ISDN असे ब्लॉक दाखवलेला आहे. PSTN म्हणजे पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क. आपण जे काही वायर्ड टेलिफोन आहेत त्यांना PSTN म्हटलेलं आहे. ते सुद्धा आपण त्या ठिकाणी या MSC ला कनेक्ट करू शकतो. पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क. आता हे जे काही GSM आर्किटेक्चर आहे, हे GSM आर्किटेक्चर मोबाईल स्टेशन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. आता इथे हा जो काही MS आहे, MS म्हणजे मोबाईल स्टेशन. तर MS मोबाईल स्टेशन मध्ये मोबाईल इक्विपमेंट म्हणजे आपला स्मार्टफोन आणि दुसरं काय की सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल सिम. आपण ज्या ठिकाणी मोबाईल फोनमध्ये GSM मॉड्यूलला ते जे आपल्या मोबाईल फोनमध्ये स्मार्टफोनमध्ये GSM मॉड्यूल आहे आणि त्या GSM मॉड्यूलमध्ये सिम इन्सर्ट करण्यासाठी स्लॉट दिलेला असतो. त्या स्लॉटला सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तिथे सिम जे काही सिम आहे प्रत्येक युजरला दिलेलं त्याला सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल सिम म्हटलेलं आहे. तर बेस स्टेशन सबसिस्टीम. बेस स्टेशन सबसिस्टीम याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? BTS आणि BSC. BTS आणि BSC ह्या कोणत्या कशामध्ये येतात? बेस स्टेशन सबसिस्टीम, त्याला BSS त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काय की बेस ट्रान्स रिसिव्हर स्टेशन BTS हे मोबाईल पासून सिग्नल
रिसीव्ह करायचं असेल किंवा मोबाईलला सिग्नल ट्रान्समिट करायचं असेल, द्यायचं असेल, त्यासाठी BTSचा बेस ट्रान्स रिसिव्हर स्टेशन, त्यालाच आपण टॉवर म्हटलेलं आहे. त्यानंतर BTSचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी बेस स्टेशन कंट्रोलरचा वापर केलेला. सर्व जे काही टॉवर्स आहेत, नंबर ऑफ टॉवर्स, त्याचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी बेस स्टेशन कंट्रोलरचा BSCचा वापर केलेला आहे. त्यानंतर पुढे नेटवर्क स्विचिंग सबसिस्टीम. म्हणजे हा जो काय पार्ट आहे, MSC, VLR, EIR, AUC, HLR, ह्याला नेटवर्क सबसिस्टीम म्हटलेलं आहे, NSS म्हटलेलं आहे. आता हे NSS मध्ये पहिला मोबाईल स्विचिंग सेंटर, MSC त्याला म्हटलेलं आहे, मोबाईल स्विचिंग सेंटर. हा जो काही मोबाईल स्विचिंग सेंटर आहे, जे काही सर्व BSC आहे त्यांना कंट्रोल करण्याचं तो काम करतोय. त्याच्या रिलेटेड काय काय येत आहे, होम लोकेशन रजिस्टर, ज्याला HLR म्हटलेलं आहे. जे काही युजर आहेत, मोबाईल सबस्क्रायबर आहेत, परमनंट मोबाईल सबस्क्रायबर, त्या एरियामधले त्यांचा जो काही डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, ते HLR रजिस्टरमध्ये स्टोअर केलेलं असतं. दुसरं आहे व्हिजिटर लोकेशन रजिस्टर. इथे VLR आहे, इथे HLR आहे. HLR म्हणजे होम लोकेशन रजिस्टर. त्यानंतर पुढे आहे व्हिजिटर लोकेशन रजिस्टर, VLR, की एखादा युजर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये दुसऱ्या एरियामधून येत असेल तर त्याचं लोकेशन, त्याची आयडेंटिटी व्हिजिटर लोकेशन रजिस्टरमध्ये स्टोअर केलेली असते. त्यानंतर पुढे ऑथेंटिकेशन सेंटर, की हा जो काही मोबाईल युजर आहे, सबस्क्रायबर आहे, त्याचा डेटाबेस हा प्रोटेक्ट केलेला असतो आणि तो प्रोटेक्ट करण्यासाठी अँटीव्हायरस टाईप सिस्टीम त्या ठिकाणी वापरलेली असते. सिक्युरिटी की त्या ठिकाणी वापरलेल्या असतात. तो जो काही डेटा आहे तो डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी ऑथेंटिकेशन सेंटरचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यानंतर पुढे इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. प्रत्येक मोबाईल सबस्क्रायबरला आयडेंटिटी नंबर दिलेला असतो, IMEI नंबर आपण त्याला म्हटलेला आहे. तो जो काही डेटा आहे, त्या युजरचा डेटा, त्या मोबाईल स्टेशनच्या रिलेटेड जो काही नंबर आहे, तो इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर EIR या रजिस्टरमध्ये स्टोअर केलेला असतो. सिस्टम आर्किटेक्चर मोबाईल स्टेशन. The mobile station is made up of two entities, mobile equipment, subscriber identity module. हा जो काही मोबाईल स्टेशन आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, मोबाईल इक्विपमेंट आहे किंवा सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल SIM चा वापर केलेला आहे. तर मोबाईल इक्विपमेंट मध्ये काय कशासाठी वापर केलेला आहे, व्हॉइस आणि डेटा ट्रान्समिशन साठी मोबाईल इक्विपमेंटचा वापर केलेला आहे. 160 कॅरेक्टर लॉंग SMS ट्रान्समिट करण्यासाठी, पाठवण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. आणि ह्या मोबाईल इक्विपमेंटला युनिकली आयडेंटिफाय IMEI इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा नंबर दिलेला असतो. प्रत्येक मोबाईलला, प्रत्येक स्मार्टफोनला IMEI नंबर आहे. त्याच्यावरून तो मोबाईल स्टेशन किंवा तो मोबाईल आयडेंटिफाय केला जातो. त्यानंतर पुढे आहे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल SIM. स्मार्ट कार्ड कंटेन्स द इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी, allows user to send and receive calls and receive other subscriber services. It is protected by password or PIN, can be moved from phone to phone. सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल आपण त्याला सिम कार्ड म्हटलेलं आहे. या सिम कार्डचा वापर करून आपण वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जिओ असेल, एअरटेल आहे, वोडाफोन आहे, या वेगवेगळ्या कंपन्यांचा आपण त्या ठिकाणी यूज करून त्यांचा कॉल्स डेटासाठी वापर करू शकतो. त्यानंतर पुढे सिस्टीम आर्किटेक्चर बेस स्टेशन सबसिस्टीम BSS. Base station subsystem is composed of two parts that communicate across the standardized ABIS interface, allowing operation between components made by different suppliers. याच्यामध्ये
की जे काय बेस स्टेशन सबसिस्टीम आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. बेस रिसिव्हर स्टेशन मोबाईल पासून आलेला सिग्नल रिसिव्ह करण्यासाठी किंवा मोबाईलला सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी बीटीएसचा वापर केलेला, आपण त्याला टॉवर म्हटलेला आहे. आणि टॉवरचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी बेस स्टेशन कंट्रोलर बीएससीचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं डिटेलमध्ये बघा, बेस रिसिव्हर स्टेशन बीटीएस एनकोड्स, encrypts, multiplexes, modulates and feeds the RF signal to the antenna. Frequency hopping communicates with mobile station and BSC consists of transceiver units. मी तुम्हाला सांगितलं की बीटीएसचा वापर सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी, रिसिव्ह करण्यासाठी केलेला आहे, त्याला आपण टॉवर म्हटलेला आहे सिम्पली. आणि बेस स्टेशन कंट्रोलरचा वापर बीटीएसचा ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी केलेला आहे. त्यानंतर पुढे सिस्टीम आर्किटेक्चर नेटवर्क स्विचिंग सबसिस्टीम, त्याला NSS म्हटलेले. त्याच्यामध्ये मोबाईल स्विचिंग सेंटर MSC चा वापर केलेला आहे. इट इज द हार्ट ऑफ नेटवर्क. MSC हा त्या ठिकाणी त्या GSM सिस्टीमचा हार्ट आहे. मॅनेजेस कम्युनिकेशन बिटवीन GSM अँड अदर नेटवर्क्स. MSC काय करते की कम्युनिकेशन मॅनेज करण्यासाठी, GSM आणि अदर नेटवर्क मधलं कम्युनिकेशन मॅनेज करण्यासाठी MSC चा वापर केलेला आहे. कॉल सेटअप फंक्शन अँड बेसिक स्विचिंग. कॉल सेटअप करायचा आहे, कॉल स्विच करायचा आहे, कॉल रूटिंग करायचं आहे, किंवा बिलिंगची इन्फॉर्मेशन असेल किंवा कलेक्शन असेल, या सर्व गोष्टी मोबाईल स्विचिंग सेंटर करते. मोबिलिटी मॅनेजमेंट, याच्यामध्ये नवीन मोबाईलचं रजिस्ट्रेशन असेल, लोकेशनचं अपडेटिंग असेल, इंटर BSS अँड इंटर MSC कॉल हँड ऑफ असेल, म्हणजे एखाद्या बाहेरच्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये कॉल स्विच करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चॅनल वेगळा वापरावा लागतो. फ्रिक्वेन्सी, तीच फ्रिक्वेन्सी एका सेलमध्ये आपण जी काही वापरलेली फ्रिक्वेन्सी आहे तीच फ्रिक्वेन्सी आपल्याला दुसऱ्या सेलमध्ये सुद्धा वापरावी लागते, त्याला आपण हँड ऑफ म्हटलेलं आहे. ते हे सगळं करण्यासाठी मोबाईल स्विचिंग सेंटरचा वापर केलेला आहे. MSC गोज गेटवे फंक्शन while its customers roams to other network by using HLR and VLR. HLR चं काय काम काय, होम लोकेशन रजिस्टर म्हटलेलं आहे. आपण त्या आर्किटेक्चर मध्ये समजून घेतलेलं. परत इथे त्यांनी दिलेलं आहे बा की होम लोकेशन रजिस्टर HLR परमनंट डेटाबेस अबाउट मोबाईल सबस्क्रायबर्स in large service area, generally one per GSM network operator. पर्टिक्युलर एरिया मधले, पर्टिक्युलर सेल मधले जे काही मोबाईल युजर आहे त्यांचा डेटाबेस स्टोअर करण्यासाठी HLR चा वापर केलेला आहे. त्यानंतर पुढे सेकंड विजिटर लोकेशन रजिस्टर, त्याला आपण इन शॉर्ट VLR म्हटलेलं आहे. टेम्पररी डेटाबेस विच अपडेट्स व्हेनेवर न्यू MS enters its area by HLR database controls those mobile roaming in its area. की एखाद्या बाहेरच्या लोकेशन मधून मोबाईल सबस्क्रायबर पर्टिक्युलर एरियामध्ये एंटर करत असेल, बाहेरच्या एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये एंटर करत असेल तर त्याचे जो काही इन्फॉर्मेशन आहे किंवा रोमिंग आहे त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती व्हिजिटर लोकेशन रजिस्टर मध्ये स्टोअर केलेली असते. पुढे आहे ऑथेंटिकेशन सेंटर AUC मेंटेन्स ऑथेंटिकेशन कीज अँड अल्गोरिदम्स अँड प्रोव्हाइड सिक्युरिटी टेम्पलेट्स. म्हणजे काय जो काही युजर आहे ते युजरचा डेटाबेस इन्फॉर्मेशन ही फुल्ली प्रोटेक्टेड केलेली असते आणि ती प्रोटेक्ट करण्यासाठी कीजचा, अल्गोरिदमचा वापर केलेला असतो. आणि ते करण्यासाठी ऑथेंटिकेशन सेंटर AUC चा वापर केलेला आहे. पुढे आहे इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर, इन शॉर्ट EIR असं त्याला म्हटलेलं आहे. डेटाबेस दॅट इज यूज टू ट्रॅक हँडसेट्स युझिंग द IMEI इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. प्रत्येक मोबाईलला IMEI हा त्या ठिकाणी नंबर, इंटरनॅशनल नंबर दिलेला असतो
आणि त्याच्यावरून तो मोबाईल त्या ठिकाणी आयडेंटिफाय केला जातो. आणि हा जो काही डेटा आहे प्रत्येक मोबाईलच्या बाबतीमध्ये, स्मार्टफोनच्या बाबतीमध्ये, तो डेटा इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर मध्ये स्टोअर केलेला असतो. तर जीएसएम कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय? इट प्रोव्हाइड्स टेले सर्व्हिसेस, बिअरर और डेटा सर्व्हिसेस आणि सप्लिमेंटरी सर्व्हिसेस आपल्याला त्या ठिकाणी जीएसएम प्रोव्हाइड करते. टेले सर्व्हिसेस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला जीएसएम प्रोव्हाइड करते? टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस दॅट इनेबल व्हॉइस कम्युनिकेशन वाया मोबाईल फोन्स. व्हॉइस कम्युनिकेशनसाठी आपण जीएसएमचा वापर केलेला आहे. मोबाईल टेलिफोनी असेल किंवा इमर्जन्सी कॉलिंग असेल त्यासाठी आपण जीएसएम मॉड्यूलचा वापर करतो. बिअरर सर्व्हिसेस कोणते आपल्याला प्रोव्हाइड करतोय? इन्क्लूड व्हेरियस डेटा सर्व्हिसेस फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर बिटवीन जीएसएम अँड अदर नेटवर्क्स लाईक PSTN. आपल्याला मोबाईल फोन पासून टेलिफोनला त्या ठिकाणी कॉल करायचा असेल किंवा डेटा ट्रान्सफर करायचा असेल त्यासाठी सुद्धा जीएसएम मॉड्यूलचा वापर केलेला आहे. शॉर्ट मेसेज सर्व्हिसेस SMS साठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. फॅक्स साठी त्याचा वापर करू शकतो. व्हॉइस मेल बॉक्स साठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. युनिफाईड मेसेजिंग सर्व्हिसेस UMS साठी सुद्धा आपण त्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्याला बिअरर सर्व्हिसेस म्हटलेलं आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी सर्व्हिसेस कोणत्या आहेत? कॉल रिलेटेड सर्व्हिसेस आहेत. कॉल वेटिंग असेल, एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलतो आणि आपण त्या व्यक्तीला कॉल केला तर ते कॉल वेटिंग फंक्शन त्या ठिकाणी आहे. ते कॉल वेटिंग सर्व्हिसेस सुद्धा आपल्याला जीएसएम प्रोव्हाइड करत आहे. किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा कॉल होल्ड करायचा असेल तर होल्ड करण्याची सुविधा सुद्धा जीएसएम आपल्याला प्रोव्हाइड करत आहे. कॉल बारिंग, आपल्याला एखाद्या व्यक्तीचा कॉल बार करायचा असेल, ब्लॉक करायचा असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला कॉल बारिंग ऑप्शन आहे ते जीएसएम आपल्याला प्रोव्हाइड करत आहे. किंवा कॉल फॉरवर्ड आपल्याला करायचा असेल त्यासाठी सुद्धा आपण जीएसएमचा वापर केलेला आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जीएसएम, काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? इट इज अ फुल्ली डिजिटल सिस्टीम, सिक्युरिटी अगेन्स्ट फ्रॉड, एनहान्स प्रायव्हसी, full international roaming capability, support for new services, compatibility with ISDN, support of short message services SMS. अशा वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक जीएसएम च्या आहेत. ऍप्लिकेशन्स ऑफ जीएसएम, वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जीएसएम मॉड्यूलचा वापर केलेला आहे. मोबाईल टेलिफोनी मध्ये वापर केलेला आहे. टेलिमेट्री सिस्टीम मध्ये वापर केलेला आहे. फ्लीट मॅनेजमेंट मध्ये, ऑटोमॅटिक मीटर रिडिंग मध्ये वापर केलेला आहे. आपलं जे काही लाईट मीटर असेल, ऑटोमॅटिक मीटर रिडिंग ते रीड करण्यासाठी जीएसएम चा वापर केलेला आहे. टोल कनेक्शन साठी सुद्धा जीएसएम चा वापर केलेला आहे. या ठिकाणी जीएसएम हा पॉइंट आपला संपलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.